तर नक्कीच कुमार बगली यांच्या माध्यमातून हे मेडल आपल्याला लाभलेले आहेत. त्यांच्या स्वर्गवासी मातोश्रींच्या स्मरणार्थ हे मेडल आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच जे देतोय ते कुमार बगली यांच्या माध्यमातून आलेत. चला आपण मॅचला सुरुवात करतोय पुन्हा एकदा. दोन संघ जे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत तेच आपण पाहतोय, ते म्हणजे स्वराज्य स्पोर्ट्स पंढरीपाडा आणि गावदेवी देवदल बी. पहिल्या फेरीतील 5वा मॅच. स्टायलिश पर्सनॅलिटी राजन निसाळ या ठिकाणी आपल्याला एस्टनच्या मागे. गावदेवी देवदल बी संघाने क्षेत्ररक्षण लावलेलं आहे आणि त्यांच्या समोर स्वराज्य पेंढरीपाडा हा संघ आहे आणि त्याच्या माध्यमातून दिलीप चौधरी फलंदाजीसाठी. सामन्याला झाली सुरुवात. ऑल द बेस्ट दोन्ही संघांनाच. या ठिकाणी हवेमध्ये चेंडू होता वाईड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक होता मात्र संधी नाहीये. चेंडू चाललाय तो म्हणजेच सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आदरणीय सन्माननीय भिवंडी पाये येथील आणि चंदन तांगडी यांचे पिताश्री सुरेश तात्यांच्या माध्यमातून षटकाराच्या हॅट्रिकसाठी 500 रुपये या ठिकाणी लावले गेलेले आहेत. सुरेश तात्या म्हटलं की एक चांगले क्रिकेट प्रेमी त्या विभागातील जिथे मॅच असतील तिथे ते आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचा मुलगा चंदन नेहमी क्रिकेटसाठी आग्रही असतो. तर नेहमी जेव्हापासून आपण क्रिकेट खेळत होतो तेव्हापासून आपण त्यांना पाहतोय. तर सुरेश तात्या आपलं खूप खूप स्वागत या मैदानावरती. आता विशाल हंडवा आलाय स्ट्राईक वरती. पहिल्या चेंडूवरती जी सुरुवात झाली मात्र आपण पाहतोय अपील झाली होती यष्टांच्या मागे. पहिल्या चेंडूवरती चौकारण जी सुरुवात झाली त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर डॉट अशा 3 चेंडू हे टाकून झालेले आहेत. देवदल बी संघाच्या माध्यमातून गोलंदाजीला आलेला गोलंदाज मयूर कडव. गावदेवी देवदल बी संघ ज्या संघामध्ये आपण पाहतोय की यंग गोलंदाज आपण पाहतोय. हलक्या हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ क्षेत्रामधनं. ओ क्या बात आहे. काय घडतंय तरी ते पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहणार आहोत. फलंदाज बाद. प्यार की कश्ती में लहरों की मस्ती में पवन के शोर शोर में चले हम जोर जोर में गगन से दूर. प्यार की कश्ती में लहरों की मस्ती में पवन के शोर शोर में चले हम जोर जोर में गगन से दूर. होंगे सपने बनेंगे गैर भी अपने दिल की बारात सजेगी मिलेंगे साजन अपने. कुछ नहीं सुना अभी तक. मौसम या ठिकाणी थोडासा रंगीन होत चाललेला आहे. थंडीचा महिमा आहे आणि सध्या कॉलेजचे डेचा मोसम सध्या चालू झालेला आहे. कॉम्पिटिशन चालू झाले आहेत. वसई कला क्रीडा महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. आज शरीर सौष्ठव म्हणजेच पोजिंगचे सामने आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहू शकाल नरवीर चिमाजी अप्पाच्या मैदानावरती. क्या बात आहे. चांगला फटका खाली क्षेत्र आहे. 1 बाउन्स चेंडू साईल सीमा रेषेच्या बाहेर. चौकार.
पीले पीले ओ मोर राजा, पीले पीले ओ मोर जानी, पीले पीले ओ मोर राजा. या गाण्याची डिमांड 31 तारखेला संध्याकाळच्या सत्रामध्ये किंवा मग रात्री जास्त असणार आहे. त्यामुळं डीजे डीजे या ठिकाणी आपल्याला पाहता त्याची आठवण करून दिली आहे. दरम्यान धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 9 धावा या धावफलकावरती लागल्यात. आल्या आल्या फलंदाजाने चांगली कामगिरी या ठिकाणी केली. अंकलेश याच्या माध्यमातून सुपर शॉट सिलेक्शन, अनदर बिग शॉट, बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू चाललाय 4 धावांसाठी. अजून एक प्रेक्षणीय चौकार. दिल में है प्यार तेरा होठों पे गितवा गितवा गितवा, दिल में है प्यार तेरा. हॅलो. देवदल या संघाने जेव्हा गोलंदाजीला सुरुवात केली तेव्हा पहिल्या चेंडूवरती त्याने चौकारापासून जी सुरुवात द्यायची केलेली आहे शेवटपर्यंत चौकारच आलेले आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण की पहिल्या चेंडूवरती एक चौकार, दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती डॉट, त्यानंतर चौथ्या चेंडूवरती आपण जर पाहिला एक विकेट मिळाल्याच्या नंतर 5व्या आणि 6व्या चेंडूवरती 2 प्रत्येकी एक एक चौकार आलेला आहे. तर 13 धावा धावफलकावरती लागल्यात. एक गडी या ठिकाणी गमावलेला आहे आणि एक गड्याच्या मोबदल्यामध्ये स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 13. शेखर कडव आलेत नवीन गोलंदाज. शेखर यांना आमंत्रित केलंय गोलंदाजीसाठी. सुरेश तांगडे, सन्मान्य सुरेश तात्या तांगडे यांच्या माध्यमातून पेंढरीपाडा संघासाठी षटकाराच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा रोख पारितोषिक हे दिलं जाणार आहे. दरम्यान शेखर डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. धावसंख्या आपण जर पाहिली तर या चेंडूवरती कायम आहे. पहिला चेंडू निर्धाव काढण्यामध्ये देवदळ संघाला या षटकामध्ये यश आलंय आणि अशीच गोलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने तुम्ही सुरुवात केली आहे तशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागणार आहे. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली शतरक्षक पाहणं गरजेचं आहे. थोडासा अंदाज चुकला होता. दुसऱ्या शतरक्षकाला तो पाहत होता की कोण धावतोय की मला धावावं लागेल, तो जातोय की मग मी जाऊ. अशाच पद्धतीने थोडंसं चित्र बघायला मिळालं. मात्र त्यामध्ये डबल माइंड झाला. आमचे लाईनपडा जे आयोजक आहेत त्यांचे जावई आहेत सूरज जाधव, थोडेसे लाजले असतील कारण समोर सुद्धा एक खेळाडू होता. तो ज्येष्ठ खेळाडू त्यांच्या समोर या ठिकाणी आपण पाहतोय दिनेश. चांगला गोलंदाज, चांगली गोलंदाजी करतोय. एक आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा त्याने दिल्यात आणि ज्या पद्धतीने आतापर्यंत ही धावसंख्या वाढत होती त्याला थोडासा कंट्रोलमध्ये आणण्याचं काम या ठिकाणी शेखर कडव गावदेव देवदस बी या संघाने केलेला आहे. दरम्यान हवेमध्ये चेंडू पुन्हा एकदा, तोच शतरक्षक चेंडूच्या खाली. आता मात्र चूक होत नाहीये. फलंदाज बाद. शेखर बघा, आमचे प्रेक्षक नाराज झाले. फलंदाज बाद झाल्याच्या नंतर लगेच निघाले, लगेच नाराज होऊन ते आपल्या कामाच्या बाजूनं वळालेले आहेत. बघा, क्रिकेटची आवड काही क्षणासाठी सुद्धा आपण स्वतःला रोखू शकत नाही. नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज आलाय. सूरज काकड, मला वाटते दोन्ही संघामध्ये काकड आहेत आता, देवदल मध्ये सुद्धा. आणि यस,
व्हाईट बॉल या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून दर्शवला गेलाय. धावफलक आपण पाहू शकताय 17 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकाची किती चेंडू टाकून झालेत आतापर्यंत तर 4 चेंडूंचा खेळ या दुसऱ्या षटकाचा झालाय म्हणजेच शेखर याच्या षटकाचा. अपील केली होती आणि या ठिकाणी फलंदाज बाद दिलाय पंचांनी. क्वाड बिहाइंड विकेट थोडासा मामूली किनारा या ठिकाणी बघायला मिळाला आणि रिस्पॉन्स दिलाय पंचांनी गोलंदाजाच्या त्या दाद मागलेल्या पद्धतीला आणि फलंदाज बाद झालाय तो म्हणजेच सूरज. सूरज नाही ना, अंकलेश. एक मिनिट डीजे. अंकलेश बाद झालेला आहे. अंकलेश चौधरी. अंकलेश याच्याकडनं अपेक्षा होती मात्र सूरजजी तांगडी यांनी लावलेले जे पारितोषिक आहे षटकारांच्या हॅट्रिकचं अजून कोणीही ट्राय केलेला नाहीये. गावदेव देवदल बी संघाने आतापर्यंत जे 11 चेंडू हाताळलेत त्याच्यामध्ये त्याने 17 धावा ह्या खर्च केलेल्या आहेत आणि त्यामध्ये त्याने किती चेंडू किंवा मग चेंडूपेक्षा आपण किती गडी बाद केले त्याच्याकडे आपण लक्ष देऊया. तर जवळजवळ 3 गडी आतापर्यंत मिळवलेले आहेत म्हणजे चांगली गोलंदाजी आहे. सुनील मेरे नव्यानं फलंदाज जो की स्ट्राईकला जात असताना आपण पाहतोय तो म्हणजेच स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाच्या बाजूनं. धावसंख्या 17 धावा. राईट मोर द विकेट. हलक्या हातानं इथे बॅक टू द बॉलर स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला पण दाखवतोय मात्र 2 धावा पूर्ण. तर धावसंख्या झाली 19. षटकाची झाले समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 बाद 19 धावा. नव्यानं गोलंदाज अभय तांबडी. दरम्यान अभय आणि स्ट्राईक वरती असेल सूरज. शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, फलंदाजापासून लांब गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू शॉर्ट पिच डिलिव्हरी हाताळली गेली होती. वेग सुद्धा कमी होता मात्र सूरज काकड याला चांगल्या पद्धतीने चेंडू खेळता आलेला नाहीये. त्याच्या संघाची धावसंख्या जर आपण पाहिली थोडीशी नक्कीच कमी धावसंख्या आहे. मी म्हणेन 19 धावा धावफलकावरती लागल्यात आणि तिसरं षटक हे या ठिकाणी मार्गस्थ आहे. आता मात्र चेंडू वाईट टाकलाय. वाईटनं धावफलक पुढे सरकेल 20 वरती जाताना धावसंख्या 20 धावा. एक चांगला चेंडू टाकल्याच्या नंतर लगेच अवांतर धाव ही दिली गेली आहे. दुपारचं सत्र आहे थोडंसं आपण जर पाहिलं प्रेक्षक सुद्धा षटकार चौकारांच्या अपेक्षेत बसलेत. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाही आहे त्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरनं आपण जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरेजचा जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्याच्या वरनं हा चेंडू खेळला गेला होता. मात्र किती धावा मिळतात तर 2 धावा या ठिकाणी अर्जित केल्या गेल्या आणि 2 धावेनं धावफलक पुढे सरकवला गेला तो 22 या धावसंख्येवरती. ऐतिहासिक हे मैदानी ते प्रेक्षकांची गर्दी नेहमी प्रत्येक स्टँड हा भरलेला असतो आणि तेच या ठिकाणी बघायला मिळत आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. यष्टीरक्षक राजन निसाळ अतिशय चांगल्या पद्धतीने कम्फर्टेबली फील्ड करतोय चेंडूला. तोपर्यंत गोलंदाज आपण जर पाहिला तर चांगल्या पद्धतीने चेंडूला फिनिश केलं होतं. गोलंदाज अभय चांगली गोलंदाजी करत असताना फलंदाज मात्र डॉट डिलिव्हरी खेळलेला आहे. 2 डॉट डिलिव्हरी त्याने आतापर्यंत खेळल्यात. अजून एक निर्धाव चेंडू, अजून एक डॉट, अजून एक बिंदी गेन. अगोदर जेव्हा ग्रामीण क्रिकेट असायचा
तेव्हा चेंडू सांगितलं होतं की चेंडू खाऊ नको रे, जास्त खाऊ नको, जास्त पोट फुगेल असं सांगितलं जायचं. मात्र तसंच काहीतरी या ठिकाणी घडतंय. ते सांगत असेल जास्त चेंडू घेऊ नको खेळण्यासाठी. सरळ खेळला जातोय चेंडू, वन बाउन्स, चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धाव संख्या 26 धावा. आतापर्यंत या षटकाचे चेंडू टाकून झालेत 5. एक एक्स्ट्रा चेंडू जो टाकला होता तो वाईटच्या रूपानं या ठिकाणी दुसरा चेंडू हाताळण्याच्या अगोदर या ठिकाणी टाकला गेला होता. धावसंख्या झाली ती म्हणजेच 26 धावा. आणि आता कुठे धावसंख्येला चांगली चालना मिळते. चांगला फटका, शॉट आर्म पुल अँड पॉवरफुल षटकार. सूरज काकड याच्या बॅटमधून निघालेला हा जबरदस्त षटकार धावसंख्येला नेऊन ठेवतोय. बघा सूरज काकड खेळतोय, थोडासा पुढे गेला, शरीरापासून जवळ खेळला चेंडूला, चेंडूच्या लाईन मध्ये आला, चेंडूला पिकअप केलं, उचललं, खेचलं, नेऊन ठेवलं, डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या बाजूनं त्या ठिकाणी शतरक्षक होता. चांगला प्रयत्न, मात्र चेंडू अडलेला नाहीये. जातोय 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 32 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 11.33 ची सरासरी या ठिकाणी आसपास ही धावसंख्या या ठिकाणी घेतली जाते. करंट रन रेट षटकाराच्या हॅट्रिक साठी सूरजजी तांगडे यांच्या माध्यमातून 500 रुपये जाहीर झालेत. जितेश काकड बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू वाईड हाताळलाय आणि या वाईडनं फुल टॉस डिलिव्हरी मध्ये फलंदाज सुनील या ठिकाणी बीड झालाय आणि बाद सुद्धा झालाय. नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय नितीन काकड. आता नितीन काकड असेल स्ट्राईक वरती, जितेश काकड असेल गोलंदाज आणि नॉन स्ट्राईक हिटला सूरज काकड. अख्खी काकड फॅमिली सध्या स्टेज पिच वरती असेल. काय जबरदस्त काम या ठिकाणी या चेंडूवरती जितेश याने केलाय. कारण की ज्या पद्धतीने चेंडू अगोदरचा चेंडू वाईट टाकल्याच्या नंतर कमबॅक करायचा होता, फुल टॉस डिलिव्हरी टाकली आणि बरोबर यष्टांमध्ये हा चेंडू आदळला गेला. नितीन काकड आलेले आहेत. सरळ खेळण्याचा प्रयत्न, चेंडू टॉप एज लागून जातोय मिड ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाने चूक केली, झेल सोडलाय आणि धाव फलक पुढे सरकवला गेला. तो म्हणजे 34 या धाव संख्येवरती विकास काकड यांनी झेल सोडलाय. तर दरम्यान हा चेंडू 4 धावांसाठी चौकार. चांगला शॉट, चांगला फटका, 4 धावांसाठी गेलाय. धाव संख्येमध्ये भर पडते. धाव संख्या होते ते म्हणजे 38 या धाव संख्येवरती. गावदेवी देवदल बी विरुद्ध स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा. जितेश काकड याची गोलंदाजी जर पाहिली, पहिला चेंडू वाईट टाकल्याच्या नंतर विकेट घेतला, त्यानंतर सिंगल, त्यानंतर 4 धावा, असे 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. धाव संख्या चांगली 38 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट जितेश काकड. अजून एक मधली यष्टी झुकवली गेले. बघा कशा पद्धतीनं अराउंड द लेग खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी अराउंड द लेग बाद झाला. त्रिफळा उद्ध्वस्त झाले. ते म्हणजेच फलंदाज सूरज याची
काय जबा यायला सुरुवात झाली आहे, मात्र लगेच कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जितेश याने. धावसंख्या कायम अजून सुद्धा थांबलेली आहे, ते म्हणजे 38 वरती. गावदेव देवदल बी आणि स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा या धावसंख्येने या दोन संघाने धावसंख्या एक जण बनवण्याचं काम करतोय, एक जण थांबवण्याचं काम करतोय. दोन्ही सुद्धा संघ यशस्वी झालेले आहेत. गणपत हांडवा बऱ्याच दिवसानंतर गणपत याला पाहतोय, बरं वाटते. असे जे जुने जुने जे खेळाडू आहेत ते पाहिल्याच्या नंतर खरंच बरं वाटते, कारण की पुन्हा एकदा आपल्याला या क्रिकेट विश्वामध्ये बघायला मिळतात. बामणपाडा म्हटलं तर बेंडू असेल किंवा मग चांगदेव असेल, गणपत हांडवा असेल, असे जे खेळाडू आहेत. ऑफ साइडला पंच केला आहे मात्र शतरक्षकाच्या बरोबर हातामध्ये, आणि गणपत याला मात्र बाद व्हावं लागेल. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डक वरती बाद. फटका चांगला होता मात्र शतरक्षक निवडला, बाद केलेत. आणि जितेश काकड हा ऑन हॅट्रिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय गावदेव देवदल बी संघाच्या माध्यमातून. शॉट चांगला सिलेक्ट केला होता मात्र क्षेत्र निवडलं ते थोडस चुकलं, आणि क्षेत्ररक्षकाने अतिशय चांगल्या पद्धतीनं नरेश मेरे फलंदाजीला. चेंडू मात्र राहिला आहे तो एक शेवटचा चेंडू शिल्लक, आणि ऑन हॅट्रिक असेल जितेश हांडवा हा खेळाडू. राईट आर्म ओर द विकेटचा मारा, हॅट्रिकचा बॉल. या ठिकाणी नक्कीच एक चांगली धाव मिळेल, आणि या एका धावेनं धावफलक पुढे सरकतोय 39 या धावसंख्येवरती. 40 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. तर चला क्षेत्ररक्षण करण्यासाठी जरा लवकर लवकर मैदानाच्या आतमध्ये येण्याची मी विनंती करेन.
चला अंकलेश चौधरी शेखर आणि प्रथमेश पटेल हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अंकलेश याचा पहिला चेंडू सरळ शतरक्षकाच्या हातामध्ये. फुटबॉल चाललंय की क्रिकेट, मात्र शतरक्षणासाठी चांगलं काम केलंय. कोण शतरक्षक त्या ठिकाणी होता? सूरज. क्या बात आहे सूरज. काही धावा अडवल्यात कशा पण असोत, मात्र धावा अडवणं महत्वाचं आहे. चांगला ट्राय केला होता सूरज यांनी, मात्र नंतर ठरवलं की चेंडू हातामध्ये येणार नाही, पायाचा सहारा घ्यावा लागेल. 2 धावा पूर्ण झाल्या दरम्यान शेखर याच्या माध्यमातून. क्या बात आहे. आहा, इथे मात्र संधी आणि सुंदर झेल. सूरज काकड याने टिपलाय. फलंदाज शेखर कडोबाद. दोन्ही शॉट चांगले खेळले गेले होते, मात्र तोच क्षेत्र निवडला होता आणि त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न करत असताना यशस्वी सुद्धा ठरला होता. मात्र सूरज काकड त्या ठिकाणी होता. सूरज याने एक झेल जो होता तो थोडासा अपुरा पडल्यामुळं शतरक्षण चांगलं केलं. मात्र आपण पाहतोय की पुढील चेंडूवरती शरद याला इथे झेल टिपला गेला. गावदेवी स्पोर्ट्स देवदल बी संघाचा 2 चेंडू टाकून झालेत. 2 धावा या धावफलकावरती लागल्यात विजयासाठी. 40 धावांचं लक्ष आहे. 39 धावा झाल्या. 40 धावांचं लक्ष समोर ठेवलं आहे. प्रत्युत्तरादाखल धावसंख्या आहे त्या म्हणजेच 2 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. 10च्या सरासरीने धावा बनवायच्यात प्रति षटकाच्या मागे. या ठिकाणी लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू चाललाय 4 धावांसाठी चौकार. तर आपण पाहतोय एक लॉंग स्टॉप रिझन मध्ये नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होणं गरजेचं होतं, मात्र ते झालेलं नाहीये. बाकीचं काम चेंडूने बजावलंय. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी धावसंख्या झाली ती 6. आदरणीय सन्माननीय आमचे कृष्णा लोंढे यांना प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा संघाच्या वतीनं आमंत्रित केलं जात आहे स्टेजवरती. त्यानंतर त्यांचे सहकारी यांना सुद्धा आमंत्रित केलं जात आहे. हवेमध्ये चेंडू आहे. चेंडूच्या खाली शतरक्षक कव्हर क्षेत्रामध्ये अजून एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. मयूर कडव इज गॉन. असं जर झालं तर नक्कीच धावसंख्या चेस करताना थोडंसं कठीणाई निर्माण होतील गावदेव देवदल बी संघाला, कारण तुम्ही गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण चांगलं करून जमणार नाहीये. तुम्हाला फलंदाजी सुद्धा तेवढीच चांगली करावी लागणार आहे. ज्या पद्धतीने आतापर्यंत मॅच पुढे पुढे जातोय, प्रेशराईज होऊन जमणार नाहीये. राजन आलाय नव्यानं, राजन निसाळ यांना चांगलं क्रिकेट खेळावं लागणार आहे. ज्या पद्धतीने त्याच्या संघाला सध्या तरी हादरे दिलेत. एकूण किती गडी बाद झाले आहेत? 2 गडी आतापर्यंत बाद झाले आहेत आणि 4 चेंडू टाकून झाले तोपर्यंत 6 धावा या धावफलकावरती लावल्या गेल्यात. प्रत्येक षटकामागे 10ची सरासरी आहे. 10च्या सरासरीने धावा बनवायच्या. दरम्यान डेड बॉलचा इशारा पंचांचा. राजन याला चांगलं क्रिकेट खेळावं लागणार आहे. टॉस डिलिव्हरी व्ही शेप मध्ये खेळला जातो. चेंडूला शतरक्षक त्या ठिकाणी आहे. गणपत होता. चेंडूला उचलेल आणि फेकेल तोपर्यंत 2 धावांचा अवधी. 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धाव्याने धावफलक पुढे सरकतोय. 8 वरती जात असताना कृष्णा लोंढे आणि सदन लोंढे दादांचं खूप खूप स्वागत आहे. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स गौराईपाडा या संघाचं आगमन या ठिकाणी झालंय.
त्यांचे आम्ही खूप खूप स्वागत करतोय पुन्हा एकदा. दरम्यान गोलंदाज अंकलेश ऑन साईडला ड्राईव्ह केला जातोय राजनेच्या माध्यमातून. एकदा पूर्ण होईल, दुसऱ्या धाव्याचा सुद्धा पूर्ण प्रयत्न होताना दिसेल, कारण थोडेसे मिसफिल्ड मिडॉन क्षेत्रामध्ये झाले होते आणि पुन्हा एकदा फुटबॉल पद्धतीने क्षेत्ररक्षण झालं सूरज याच्या माध्यमातून. तरी सुद्धा 2 धाव पूर्ण. जी सरासरी हवी होती 10ची ती सरासरी या ठिकाणी धावफलकावरती लागलेली आहे. आता 18 चेंडू मध्ये 30 धावांची गरज असेल, कारण की 40चा टार्गेट आहे. प्रत्येक षटकामागे 10ची सरासरी. सूरज काकड आलाय नवीन गोलंदाज. बघा आमच्या DBNचे जे प्रतिनिधी आहेत सध्या भरपूर खुश आहेत सध्या तरी आपण जर पाहिलं, कारण थंडी आहे. जेव्हा उन्हाचा मोसम चालू होईल तेव्हा नक्कीच थोडासा त्रासदायक ठरत असतो त्यांच्यासाठी सुद्धा आणि आमच्यासाठी सुद्धा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुल करण्याचा प्रयत्न, खेचण्याचा प्रयत्न. फलंदाजाचे नशीब होते की इथे टायमिंग चांगला झाला नाही, अन्यथा हा चेंडू सीमारेषे लगत या ठिकाणी हवेतूनच प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळाला. मात्र उत्कृष्ट टायमिंगची गरज होती, तेव्हा कुठे षटकार मिळाला असता. इथे उत्कृष्ट टायमिंग करणं गरजेचं आहे या मैदानावरती, कारण की हवा थांबलेली आहे आता आणि ज्याला या मैदानाचा अंदाज आहे तो परफेक्ट शॉट या ठिकाणी खेळू शकतो. दरम्यान धावसंख्या 12. चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा खाली राहिलाय. ही एक या पिचची एक खासियत आहे. चेंडू काही ठिकाणी पडल्याच्या नंतर खाली राहतोय, काही ठिकाणी पडल्याच्या नंतर थोडासा चेंडू हवे म्हणजे पुढे शॉर्ट पिच किंवा मग थोडासा एक बाईकच्या रूपाने धाव मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या जातील त्या 13. प्रत्येक षटकामागे 10ची सरासरी आहे आणि जर गावदेवी देवदल बी संघाला जिंकायचं असेल तर जास्त काही करायला लागणार नाहीये. प्रत्येक षटकामागे 10 10 10 अशा एकूण 40 धावा या 4 षटकामध्ये बनवावे लागतील. शॉर्ट पिच बॉल राजन निसाळ यांच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. चेंडू वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. धाव फलक मात्र पुढे सरकतोय. 14 धावा. बघा गोलंदाज जे आहेत या पेंढरीपाडा संघाचे ते सुद्धा एक्स्ट्रा देत आहेत आणि तर धावसंख्या फार कमी असती. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अशा गोष्टी पाहायला मिळतात. ऑफ साईडला चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक 2 आहेत. एक स्वीपर गौराने लॉंग ऑफ वाईड ठेवलाय. या ठिकाणी 2 धाव पूर्ण. 2 धावेने धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय म्हणजे 16 या धावसंख्येवरती. चेंडू टाकून झाले आतापर्यंत 4. बघा चांगली एक फलंदाजी आहे. षटकानंतर काय बदल होईल मॅच मध्ये किंवा मग रणनीतीमध्ये. ऑफ साईडला पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळला जातो. चेंडूला गणपत त्या ठिकाणी चेंडूला उचलेला आणि फेकेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. प्रथमेश हा खेळाडू. एक धाव पूर्ण झाली. धावसंख्या 17 आणि एक गडी बाद झालाय तो म्हणजेच प्रथमेश. आपण पाहू शकतायत एकूण 11 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय आणि हा प्रथमेश बाद झालेला आहे आणि तो नाराज होऊन आपल्या खेम्यामध्ये पलटत असताना. चला लवकरात लवकर नवीन फलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये जायचंय. भरपूर उशीर आपल्याला झालेला आहे आणि मॅच क्रमांक 5 चालू आहे. जर दरम्यान नवीन फलंदाज रवी बात्रा. रवी बात्रा मिसफिल्ड झाले.
एकदा पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल, थ्रो आलाय आणि या ठिकाणी 2 धाव पूर्ण. राजन निसाळ भरपूर मेहनत करतोय, मला वाटतं सराव भरपूर केला असेल त्यांचा. सध्या तरी पिच वरती कामन चिंचोडी हा प्रवास चालू आहे. रिटर्न एमटी रिटर्न. असो, दरम्यान धावसंख्या 19 धावा पाणी पाटवा मैदानामध्ये. षटक समाप्त झाले 2. नितीन काकड नव्यानं गोलंदाजीला आलेत. रवी आणि राजन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू आणि किती धावांची गरज आहे, तर 12 चेंडू 21 धावांची गरज. 12 चेंडू 21 धावांची गरज. अपील केली होती, मात्र पाहणं गरजेचं आहे. या ठिकाणी थोडासा जो अपेक्षा होती ती अपेक्षा या ठिकाणी पूर्ण झालेली नाही, कारण की विश्वास नव्हता अपीलमध्ये, कॉर्डिनेशन नव्हतं. 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. या षटकामध्ये चांगला फलंदाजीचं पृथक्करण करावं लागेल. शरीरापासनं वर जाणारा हा चेंडू आपण जर पाहिला तर शोल्डर हाईटचा हा चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं, तो चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. एक बाउन्सरची ताकीद दिली गेली आहे आणि एकच बाउन्सर आहे टेनिस विश्वामध्ये तुम्हाला अलाव केला जातो. दुसऱ्या बाउन्सरला तुम्हाला नो म्हणून दंड हा केला जातो. दरम्यान एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव पूर्ण झाल्या. तर राजन निसाळ पुन्हा एकदा चांगला थ्रो आलेला आहे. दरम्यान गणपत याचा थ्रो चांगला अजूनपर्यंत आपण पाहू शकतात. धावसंख्या झाली 21, म्हणजे 19 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असेल ते म्हणजे 9 चेंडू 19. रवी बात्रा खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत आणि गोलंदाजीला आहे नितीन काकड. जागेवर खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. मॅच थोडासा देवदल संघासाठी हार्ड होत चाललेला आहे. दरम्यान पुन्हा एकदा आता 8 चेंडू शिल्लक असेल आणि 8 चेंडू मध्ये 19 धावांची गरज असेल. 4 चेंडू आतापर्यंत टाकले आहेत, त्याच्यामध्ये 3 डॉट, 1 चेंडू फुल टॉस डिलिव्हरी डाऊन द लेग. वाईट चेंडूची नोंद आले. एक्स्ट्राच्या रूपाने धावफलक पुढे सरकेल. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. या षटकाचे 2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. धावसंख्या 22,000, तर 18 धावांची अजून सुद्धा गरज आहे जिंकण्यासाठी आणि 8 चेंडू शिल्लक आहेत. तर म्हणजेच गावदेवी देवदल बी संघाला, गावदेवी देवदल बी संघ इथे स्ट्रगल करताना दिसतोय. ऑन साइडला खेळला जातो चेंडू. 1 धाव नक्कीच पूर्ण होईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का पाहणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडवरती थ्रो चाललाय, पाहणं गरजेचं आहे. काय घडतंय, तर फलंदाज बाद आहे. बघा, फलंदाज पाहत होता की राजन पोचतोय का, मात्र स्वतःचाच घात करून बसलाय. एका धावेनं धावफलक पुढे सरकलं गेलं. धावसंख्या झाली 23 आणि रवी बात्रा हा बाद झालाय. चेंडू शिल्लक असतील 7 चेंडू मध्ये 7 चेंडू
आणि 17 धावांची गरज अजून सुद्धा गावदेवी देवदल बी संघाला जिंकण्यासाठी. मग एखादा मोठा फटका आला की लगेच मॅचमध्ये फरक पडतो. आता विकास काकड हे मैदानाच्या आतमध्ये गेलेत, स्ट्राईकवरती असतील. एक मोठा फटका नक्कीच एखाद्या फलंदाजाला इथे मारावा लागेल, कारण धावसंख्येचं जे आस्किंग रन रेट आहे, रिक्वायर्ड रन रेट जे आहे ते वाढलेलं आहे. 7 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. आता मात्र या ठिकाणी ऑन साइडला नाही, सरळ गेला चेंडू. 1 बाउन्स, सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चला, गुरुदेव नाईक यांनी पारितोषिक लावलंय, ते म्हणजेच राजन निसाळ यांच्यासाठी. तर षटकार मारा आणि चिंचोटी ट्रिप फ्री मिळवा, अशा पद्धतीनं त्यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलंय. 3 षटकार मारा आणि कामन टू चिंचोटी ट्रिप त्यांच्या माध्यमातून त्यांच्या रिक्षामध्ये राजन निसाळ यांना फ्री दिली जाणार आहे. आगळं वेगळं पारितोषिक आहे. बघूया काय होत आहे. राजन सुद्धा खुश झालेला आहे. असो, दरम्यान संघाला गरज आहे 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. मला वाटते 2 षटकार आले तरी सुद्धा थोडंसं काम सोपं होईल. सुनील मेरे, त्याच्या समोर राजन निसाळ. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज गावदेवी देवदल बी संघाला जिंकण्यासाठी. शॉर्ट पिच बॉल, शरीरापासून लांब. काय वळण घेतलंय सामन्याने. वाईट बॉल, +4 धावा. पंजा या ठिकाणी खोलला गेला या धावसंख्येचा. एकही चेंडू टाकून झालेला नाहीये. सुनील मेरे याने पहिल्या चेंडूवरती एवढा मोठा बोनस दिलाय की असं वाटलंय की दिवाळी सुरू झाली ती गावदेवी देवदल बी संघाची. आता मात्र लगेच स्थिती बदलली. आता 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये पण पाहतोय थोडीशी चूक झाली, गोलंदाजीमध्ये थोडीशी चूक झाली, मात्र सामना संपलेला नाहीये. नितीन गांगडा आणि कंपनीचे सुद्धा खूप खूप स्वागत आहे. आपण पाहतोय आज भरपूर स्थानिक संघ बघायला मिळतील. चांगला फटका आहे हवेमध्ये. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आता मात्र अजून सुद्धा आता 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. सामना होता कुठे आणि आता आलाय कुठे. 6 चेंडू 13 धावा. त्यानंतर एकही न चेंडू होता, 5 धावा दिल्या. आणि आता हा वेळेवरती आलेला राजन निसाळच्या बॅटमधनं चौकार. नशीब गुरुदेव नाईक यांनी मॅच जिंकल्यावरती पारितोषिक लावलं नव्हतं. कदाचित या ठिकाणी असं काही घडू शकतं. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. एक धाव नक्कीच पूर्ण होईल का? दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? पाहणं गरजेचं. खराब थ्रो खराब. घाईमध्ये केला होता थ्रो. या ठिकाणी तुम्हाला जोश पेक्षा होश महत्वाचा आहे, कारण की मॅच अजून संपलेला नाहीये. पेंढरीपाडा संघाने हे ठरवायला हवं. हा मॅच आपण जिंकू शकतो हे त्यांनी ठरवायला हवं, कारण की मॅच अजून बाकी आहे. शेवटचा चेंडू, शेवटची धाव अजून पूर्ण झालेली नाहीये. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 4 आणि धावांची गरज असेल ती 2. मॅच अजून बाकी आहे. हलक्या हाताने चेंडूला खेळला जात आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे गणपत. आणि 3 चेंडू आता 1 धाव. आता मॅच कठीण झाला.
आता इथे मॅच कठीण होतो. जेव्हा एक चेंडू 6 धावा, एका चेंडूमध्ये 5 धावा असतील, 2 चेंडूमध्ये 7 धावा असतील, तेव्हा फलंदाज टेन्शनमध्ये नसतो. त्याला माहिती आहे फिरवायची बॅट, लागलं तर नशीब. मात्र जेव्हा एक चेंडू 3 धावा मॅच तिथे आपण कमी पडतो ना, तेव्हा टेन्शन येतं. ते टेन्शन आता सध्या विकास काकड याला आला असेल की कशा करायच्या. हो फलंदाज बाद. हे टेन्शन, हे प्रेशर. 2 चेंडू आणि 1 धाव. लाईन पाड्याचे जावई विकास, माफ करा सूरज जाधव यांनी मात्र तारावं लागेल गावदेव देवदल बी संघाला. फलंदाजाचे शेजारी वाढलेले आहेत फलंदाजाचे. वेळेवरती टाकलेला सुनील मेरे याने हा एक उत्कृष्ट चेंडू. 2 चेंडू 1 धाव. आता मॅच मध्ये रंगत आलेली आहे. काय घडेल काय बिघडेल. सुनील मेरे विरुद्ध सूरज जाधव. हलक्या हाताने बॅकफुट वरती गेला, चेंडूला ढकललाय. आहा, इथे गणपतीच्या हातामध्ये चेंडू मिळालेला नाहीये. संघ विजयी झालाय. गावदेवी देवदल बी संघ खूप खूप अभिनंदन. आणि नक्कीच जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या बाजूने कोण असेल. मॅन ऑफ द मॅच राजन निसाल इज द मॅन ऑफ द मॅच. या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आम्ही स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचे खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. तर राजन निसाल यांनी मॅन ऑफ द मॅच पारितोषिक स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. 7 चेंडूमध्ये 16 धावा त्याने बनवल्या आणि एका चांगल्या तर मॅन ऑफ द मॅच राजन या.